कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. हे कुणी तिला रुसू नको बाई. कृष्णाला या तिच्या कुणी सुद्धा नाही. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला तुम्ही डेमोमध्ये बघितला असेलच. तर तुम्ही आजचा व्हिडिओ आपला जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तुम्ही अशी रेडर्स किंवा रील्स क्रिएट करू शकता. तर आपला व्हिडिओ जरा स्किप करू नका. तर आपण जे काय मटेरियल वापरलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यातून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर लवकरात लवकर मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसंच आज आपण CapCut या ॲपवरती व्हिडिओ केलेला आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. लवकरात लवकर चॅनल जॉईन करून घ्या आणि CapCut ॲप VPN डाउनलोड करून घ्या. तसंच आपण टेलिग्रामवरती दिलेलं सॉन्ग अपलोड करत असतो तर तेही डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या. तसंच आजचा आपला व्हिडिओ आपण सुरू करूया. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, VPN ओपन करून सिम्पली इथे कनेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं सिम्पली प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला मटेरियलचे अल्बम ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करून आपण जे काय व्हिडिओ दिलेला तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा फोटोवरती क्लिक करून तुम्हाला इथे डेमोसाठी इमेज मी घेतलेलं आहे. तुम्ही तुमचं कोणतं इमेज घेऊ शकता. सिम्पली सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे. नंतर सिम्पली आपल्याला ऑप्शनला क्लिक करून तो फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन मिळणार आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून तो ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. इथं अशा प्रकारे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. नंतर काय करायचं, आपल्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून व्हिडिओची लेअर डिलीट करून घ्यायचं आहे. पुन्हा फोटोवरती क्लिक करून आपल्याला फोटो इथं अशा प्रकारे शेवटपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. नंतर सॉन्गवरती क्लिक करून आपल्याला फोटो इमेजला इथं अशा प्रकारे स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, आपली जी काही इमेजची लेअर राहिलेली आहे त्याला क्लिक करून आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे ॲडजस्ट होऊन जाईल. तर आपली जी काय सॉन्गची लेअर आहे त्यावर तुम्हाला बीट्स आपण दिलेले आहेत. तुम्हाला सिम्पली काय करायचं, ही व्हाईट लाईन मी इथं बीट्सवरती घेऊन येणार आहे. तुम्हाला टायमिंग चेक करून तुमच्या इमेजला क्लिक करून ते स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या डॉटला येऊन आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला पुन्हा टायमिंग चेक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा इमेजच्या लेअरला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे इथं प्रत्येक बीट लावून तुम्ही टायमिंग चेक करून इथे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे इमेज स्प्लिट होऊन जाणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय. पुन्हा आपल्याला काय करायचं, सुरुवातीला यायचं सिम्पली इथे इफेक्टला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे सुरुवातीला येऊन इथं व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी मिळेल ती ओपन करून त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला इथे आपल्यासमोर इफेक्ट होताना दिसून येतील. आपल्याला काय करायचं, ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सुपर लार्ज स्पॉट नावाचा इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल तर तो ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं, आपल्याला याची लेंथ इथं अशा प्रकारे पुढच्या बीटपर्यंत सेट करून घेणार आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथे येऊन पुढच्या इमेजला येऊन ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करून इथे आपल्यासमोर इन आउट अँड कॉम्बो आपल्याला 3 कॅटेगरी मिळणार आहे. तर कॉम्बोची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं ओपन होऊन जाईल. आपल्याला नंतर पुढे जाऊन काय करायचं आहे, स्ट्रेच अँड रिझोर्ट नावाचं की इथे ॲनिमेशन मिळणार आहे. ते सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे, पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करून इथे आपल्यासमोर ग्लोविंग लाईनची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ग्लोविंग लाईनची कॅटेगरी पुढे बघायला मिळणार आहे. ती ओपन करून इथं आपल्याला हिल फायर नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे हा ॲड करून येतो ओके करून घ्यायचा. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला सेट करून घ्यायचं आहे. परत काय करायचं आहे, पुढच्या इमेजला येऊन आपली जे काही 2 इमेजमध्ये आपण कट केलेलं आहे त्याला आपण स्प्लिट म्हणतो. त्याच्यावरती क्लिक करून इथं आपल्याला ट्रान्झिशन असं आपल्यासमोर ओपन होऊन जाणार आहेत. इथं आपल्याला इफेक्ट लोड व्हायची वाट बघून घ्यायचं. अशा प्रकारे ट्रान्झिशन लोड होताना आपल्याला दिसून येणार आहेत. पुन्हा कॅमेरावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला शेक नावाचं ॲनिमेशन इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथं अप्लाय टू ऑल करून घ्यायचं आहे. इथं अशा प्रकारे अप्लाय टू ऑल होऊन जाईल. पुन्हा काय करायचं, आपलं जे काय सगळ्यात पहिलं जो काय आपला बॉक्स आहे त्याच्यावरती येऊन आपल्याला सिम्पली या ऑप्शनला क्लिक करून हे बंद करून ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला अशा प्रकारे इथे ॲनिमेशन ॲड झालेलं दिसून येणार आहे. इथं आपल्याला बघू शकता. पुन्हा सिम्पली आपल्याला काय करायचं, पुढच्या बीटला येऊन इथं अशा प्रकारे आपल्याला इफेक्टची कॅटेगरी इफेक्ट ओपन करून इथं बॉडी इफेक्टमध्ये हॉल्युसिनेशनची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. आपल्याला 2 नंबर रोटेशन स्विंग नावाचा इफेक्ट मिळाला तर सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ पुढे इथं वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला त्या व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून लव नावाची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. पुढं आपल्याला लव नावाची कॅटेगरी मिळणार आहे तर ती इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला हार्ट किसेस नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. तो शोधून घ्यायचा आणि सिम्पली इथून ॲड करून तो ओके करून याची पण लेंथ आपल्याला बरोबर इथे पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. इथं होऊन जाईल. पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून आपल्याला इथे नाईट क्लबची कॅटेगरी सुरुवातीला 3-4 नंबरला बघायला मिळणार आहे. तर ती इथं ओपन करून आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट मिळणार आहे. तर तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आणि तो इथं आपल्याला अशा प्रकारे लोडताना दिसून येणार आहे. तो ॲड करून इथं आपल्याला अशा प्रकारे ओके करून घ्यायचा. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घेतल्यानंतर आपल्याला शेवटला काय करायचं आहे, इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं इनमध्ये येऊन आपल्याला पुढं
स्प्लिट साईड नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे. तर तो ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ओके करून सुरुवातीला बीटच्या बरोबर तिथं येऊन आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा लव नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला हार्टबीट नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे. तर तो ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा ओके होऊन जाईल. नंतर सुरुवातीला येऊन काय करायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे. आपलं जे काय आजचं आपल्याला स्पेशल PNG आपल्या मटेरियलमध्ये बघायला मिळणार तर सिम्पली इथं सिलेक्ट करून ॲडवर क्लिक करून हे साईडला कट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुढं जाऊन अशा प्रकारे याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. नंतर हे आपल्याला एक्स्ट्रा पार्ट इथं अशा प्रकारे स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं आहे. नंतर हे PNG आपल्याला काय करायचं आहे, इथं वर स्क्रोल करून घ्यायचं आहे. आपल्याला एक बोट स्टेबल ठेवून दुसरं बोट इथं वरती स्क्रोल करून हे PNG तिरकं करून घ्यायचं आहे. नंतर इथं आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आरशू नावावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.